नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वायच वाळुंज. मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव आवाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय व्यावसायिक अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रकरण 3 चॅप्टर 3 त्या ठिकाणी सुरू आहे. या प्रकरण 3 मधील शेवटचा जो आपला घटक आहे तो म्हणजे केन्सच्या सिद्धांतावरील टीका. यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या रोजगार सिद्धांताने रोजगार सिद्धांतात आमूलाग्र बदल केलेले आहेत. रोजगार संदर्भातील विविध पैलूंचा समग्रपणे अभ्यास करणे शक्य झाले, मात्र तरीही केन्सच्या या सिद्धांताच्या काही मर्यादांमुळे या सिद्धांतावर आक्षेप देखील घेण्यात आले. तसेच विविध तज्ज्ञांनी या संदर्भात टीका केन्स यांच्या सिद्धांतावर केलेले आहेत. मंदी, बेरोजगारी संदर्भात काही प्रश्नांची उत्तर शोधली तर अनेक प्रश्न हे निरुत्तरित राहतात, जसे चक्रीय अंदाज आणि नियंत्रण, दीर्घकाळ तेजी, पूर्ण रोजगार व्यवस्थापन, भरभराट स्थिती, निरपेक्ष वृद्धी, अरेषीय संरचनात्मक संबंध आणि समग्र कार्यात्मक वितरण इत्यादी संदर्भातील अनेक प्रश्न आहेत. परंतु हे जरी अनुत्तरित असले तरी पण निरुत्तरित असले तरी पण आपण विचार करू शकतो की या ठिकाणी ह्या काही ज्या विविध टीका झालेल्या आहेत या सिद्धांतावर, त्या टीका देखील आपण अभ्यासणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी टीका आहे ते म्हणजे पूर्ण स्पर्धेचे अवास्तव गृहीत. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांचे पूर्ण स्पर्धेचे गृहीत अवास्तव आहे. केन्सचा हा सिद्धांत समाजवादी, साम्यवादी व आधुनिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेला लागू होत नाही, जेथे की मक्तेदारीयुक्त स्पर्धा असते. पूर्ण स्पर्धेपेक्षा जर अपूर्ण स्पर्धा असेल तर ही गरजेचे नाही की उद्योजक अधिक कामगार ही रोजगाराच्या संतुलन अवस्थेसाठी तो अधिक कामगार रोजगार लाविलच. प्रत्यक्षात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नसते, असंही देखील टीका त्या ठिकाणी झालेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की केन्स या सिद्धांतामध्ये पूर्ण स्पर्धेचा विचार केला, परंतु टीकाकारांनी त्याला या फारसे महत्त्व दिलेले नाहीत. म्हणजे या ठिकाणी त्यांचे मत आहे की अपूर्ण स्पर्धा ही गरजेच नाही की उद्योजक अधिक कामगार ही रोजगाराच्या संतुलनासाठी अवस्थेसाठी तो अधिक कामगार रोजगारावर लाविलच, त्यामुळे प्रत्यक्षात पूर्ण स्पर्धा ही अस्तित्वात नसते, असं ही टीका त्या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर दुसरी टीका आहे बंदिस्त अर्थव्यवस्थेचे गृहीत. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांनी विश्लेषणासाठी बंदिस्त अर्थव्यवस्था ही गृहीत धरलेली आहेत, परंतु प्रत्यक्षात सर्व अर्थव्यवस्था या बंद अर्थव्यवस्था नसतात. विविध देशात आयात निर्यात व्यापार सतत सुरू असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा देशात व्यवहार, तोल आणि रोजगारावर होणारा परिणाम महत्त्वाचा असतो. म्हणून बंदिस्त अर्थव्यवस्थेचे गृहीत हे बरोबर नाही, ही देखील टीका त्या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर तिसरी टीका जी झाली आहे ती दीर्घकाळाचा विचार दुर्लक्षित. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांचा सिद्धांत केवळ अल्पकाळातील विश्लेषणासाठी लागू होतो. त्यांच्या मते तंत्रज्ञान, साधनांचा साठा, ग्राहक आवड निवड, छंद, मजुरांचा साठा, लोकसंख्या आकार इत्यादी अल्पकाळात कायम आहे. त्यामुळे उपभोगाची मागणी स्थिर गृहीत धरली आहे, परंतु अल्पकाळातही हे सर्व घटक बदलते असतात. त्यामुळे अनेक अर्थतज्ञ दीर्घकाळाच्या घटकांवर होणारा परिणाम महत्त्वाचा आहे हे मानतात. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळाचा विचार दुर्लक्षित केलेला आहे, अशी देखील टीका केन्स यांच्या या सिद्धांतावर झालेल्या आहेत, असंही त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल. त्यानंतर तिसरी जी टीका झाली आहे चौथी जी टीका झाली ती सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांनी विश्लेषणासाठी केवळ समग्र दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. प्राध्यापक ॲक्ले नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते समग्र चलांचे वास्तव कार्य समजण्यासाठी, जसे उत्पन्न, गुंतवणूक, उपभोग, रोजगार इत्यादींचे सूक्ष्म वर्तन किंवा सूक्ष्म वर्तवणूक हे अभ्यासणे देखील आर्थिक समस्यांच्या दृष्टीने, अध्ययनाच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे केन्स यांनी यांचा सिद्धांत हा सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करतो, असंही त्या ठिकाणी ॲक्ले यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. अशी ही टीका त्यांनी या सिद्धांतावर त्या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे कुठलीही नुसतं केवळ समग्र दृष्टिकोनाचा विचार न करता सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनांचा देखील विचार होणे या सिद्धांतात अपेक्षित असते. सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनातून कुठलाही सिद्धांत
या ठिकाणी परिपूर्ण होऊ शकत नाही असंही देखील ऐकले या अर्थतज्ज्ञाला त्या ठिकाणी वाटत असते. त्यानंतर पुढील जी टीका आहे ती गुंतवणुकीची किंवा गुंतवणुकीचे मर्यादित स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, टीकाकारांच्या मते गुंतवणुकीस अवास्तव महत्त्व त्या ठिकाणी केन्स यांनी दिलेले आहेत. केन्स यांनी या ठिकाणी व्याजदर हे गुंतवणुकीच्या आकारमानावर प्रभाव टाकतात असे सांगितले आहे. केन्स यांनी या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीवर आधुनिक तंत्रज्ञान व उत्पादकतेतील वाढ या घटकांचा विचार घेतलेला नाही. तसेच त्यांनी भांडवल साठा व गुंतवणूक यातील संबंध दुर्लक्षित केलेले आहेत. त्यामुळे रोजगार पातळीवर गुंतवणुकीशिवाय इतर घटकांवरही अवलंबून असते हे लक्षात घेतलेलं नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणुकीचे फारसे चांगल्या प्रकारचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी केन्सने त्या ठिकाणी दिलेलं नाही असं टीकाकारांचं मत आहे. हे देखील महत्त्वाची टीका त्या ठिकाणी झालेली आहेत. त्यानंतर बेकारीचे अपूर्ण स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांनी त्याच्या या सिद्धांतामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या व्यापारचक्रीय बेरोजगारीवर लक्ष केंद्रित केलेले आहेत. म्हणजे केवळ चक्रीय बेरोजगारी किंवा मंदीचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. तांत्रिक, घर्षणात्मक, संरचनात्मक या बेकारीच्या अन्य प्रकारांचे विश्लेषण करण्यात आलेले नाही असं त्या ठिकाणी टीकाकारांनी ही टीका करताना त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर प्रभावी मागणी व रोजगार तथ्यावरील टीका. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या मते प्रभावी मागणीचा परिणाम हा रोजगार निर्मितीवर पडत असतो, परंतु हॅझलिट नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते प्रत्यक्षात रोजगाराचे प्रमाण हे वेतन दर, किंमत आणि पैशाचा पुरवठा या घटकांवर अवलंबून असतो. कारण वेतन दर हे लवचिक ठेवल्यास प्रभावी मागणीतील चढ उतारांच्या परिस्थितीतही रोजगाराच्या प्रमाणात वाढ घडून आल्याचे दिसून येते. म्हणून प्रभावी मागणी व रोजगाराचे प्रमाण यात प्रत्यक्ष संबंध जोडणे चुकीचे आहे असे हॅझलिट यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. केन्स यांनी पूर्ण रोजगार असताना घर्षणजन्य व ऐच्छिक बेकारीचे प्रमाण असू शकते हे मान्य केले होते. तर प्राध्यापक हॅझलिटचे मते पूर्ण रोजगार म्हटल्यावर त्यात बेकारीचे प्रमाण असू शकत नाही असेही स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितले आहे. म्हणून ही महत्त्वाची टीका ज्या ठिकाणी होती हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर पुढील जी टीका आहे ती उपभोग विषयक विश्लेषणावर टीका. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक ॲक्ले व सिलिन्सटर नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ आहे यांच्या मते केन्स यांचा सिद्धांत चालू उत्पन्न व चालू उपभोगात सरळ व साधा उपभोग व फलन संबंध दर्शविलेले आहेत. परंतु वरील अर्थतज्ज्ञांच्या मते गतकाळातील उत्पन्न व उपभोग, संभाव्य उपभोग व उत्पन्न यातील सरासरी प्रमाण संबंध काढणे आवश्यक असते. केन्स यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे असे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढील जी टीका आहे ती बचत व गुंतवणुकीचा संबंध गोंधळात टाकणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांनी त्यांच्या विश्लेषणात बचतीला गुंतवणूक इतके महत्त्व दिलेले नाही, परंतु अर्थतज्ज्ञांच्या मते पूर्वीची आधी केलेली बचत रोजगार पातळीवर प्रभाव टाकण्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. तसेच त्याचे बचत व गुंतवणूक संबंधीचे स्पष्टीकरण गोंधळात टाकणारे आहे. ते म्हणतात की केन्स बचत व गुंतवणूक या दोन वेगवेगळे घटक असून सारखेच असून त्यात समानता असणे रोजगारासाठीचे महत्त्वाचे आहे. म्हणजे हे घटक एकाच वेळी वेगवेगळे असून किंवा वेगवेगळे व समान कसे असू शकतात, त्यामुळे हा सिद्धांत गोंधळात टाकणारा आहे हे देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशी देखील टीका अर्थतज्ज्ञांच्या मते त्या ठिकाणी झालेली आहे असं देखील आपण सांगू शकतो. त्यानंतर सर्वसाधारण स्थितीतील स्थितिशील विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, केन्सचा सिद्धांत काही सर्वसाधारण सिद्धांत नाही, तो विशेष सिद्धांत आहे जो केवळ पूर्ण स्पर्धा बंदिस्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मांडलेला आहे. अविकसित देशांना हा सिद्धांत उपयुक्त ठरत नाही. या संदर्भात प्राध्यापक दासगुप्ता म्हणतात की केन्सच्या सर्वसामान्य सिद्धांताची उपयुक्तता अल्पविकसित देशांना अत्यंत मर्यादित आहे. तसेच हा सिद्धांत समाजवादी व साम्यवादी देशाच्या दृष्टीने उपयुक्त नाही. केन्सचा सिद्धांत निरनिराळ्या अर्थव्यवस्थांना सामावून घेणारा सर्वसाधारण सिद्धांत देखील नाही असं देखील त्या ठिकाणी स्पष्टीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजेच एकूण विचार करता हे स्थितिशील विश्लेषण नाही, सर्वसाधारण असं त्या ठिकाणी टीकाकारांनी ही टीका केलेली आहे. दासगुप्ताने देखील टीका त्या ठिकाणी केलेली आहेत. म्हणजे सरळ साधा सिद्धांत नसून तो विश्लेषणाच्या बाबतीत स्थितिशील नाही, सर्वसाधारण स्थितिशील विश्लेषण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं असं देखील त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर एकूण पुरवठा बाजूकडे दुर्लक्ष.
विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात प्राध्यापक सिंगर यांच्या मते एकूण मागणी काही प्रमाणात पुरवठ्याचा बाजूवर प्रभाव टाकते, म्हणून केन्सने मागणीसाठी दिलेले महत्त्व हे अतिसामान्य आहे. त्यात त्यांनी प्रचलित किमतीचे वेगवेगळ्या क्षेत्रात एकूण खर्च रक्कम ठरविण्यातील सहभाग शक्यता ही दुर्लक्षित केलेली आहे. केन्स यांचा सिद्धांत हा केवळ मागणी फलन संदर्भात मांडलेला आहे, तर पॅटनकिनच्या मते केन्स यांनी या सिद्धांतामध्ये मांडलेले पुरवठा फलन स्पष्टीकरण हे अपूर्ण आहे. अल्पकाळात एकूण पुरवठा अल्पकाळात स्थिर मानलेला आहे. त्यामुळे केन्स यांनी पुरवठ्याच्या बाजूने वस्तू बाजारावर होणारा परिणाम हा दुर्लक्षित केलेला आहे. त्यांच्या मागणी पुरवठ्याचा किंवा मागणी बाजूचा सिद्धांत म्हणजेच मागणी स्वतःचा पुरवठा निर्माण करतो असे स्पष्टीकरण एकूण मागणीची बाजूचे आहे, असे देखील त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. ही महत्त्वाची टीका त्या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर वेतन दर आणि रोजगार संबंध टीका. विद्यार्थी मित्रांनो, पॅटनकिनच्या मते अपूर्ण रोजगार संतुलन हे पूर्ण स्पर्धात्मक स्थिती आणि वेतन किंमत लवचिकता स्थितीत सुद्धा असू शकते, कारण की रोजगार वाढ केवळ गुंतवणुकीत वाढ करून न करता हा एकमेव पर्याय केन्स यांनी दिलेला आहे, परंतु रोजगार निश्चित करणाऱ्या इतर घटकांकडे दुर्लक्ष मात्र केलेले आहेत, असंही पॅटनकिन त्यांनी ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर व्याजदर संदर्भात अपूर्ण स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, केन्स यांच्या मते व्याजदर हा पैशाची मागणी व पैशाचा पुरवठा म्हणजेच या ठिकाणी येणे निश्चित होतो, परंतु हॅन्सनच्या मते केन्सचा हा असा विश्वास होता की चलन संस्थामान सिद्धांतात व्यवहार हेतूने केलेली पैशाची मागणी व्याजदर अलौकिक असते, परंतु ते चुकीचे आहे, कारण व्यवहार हेतू पैशाची मागणी ही उच्च व्याजदरालाही व्याजदर लवचिक असते. त्यामुळे वास्तव घटक व्याजदर निश्चित करतात हे अंतर्भूत करण्यास केन्स यांना अपयश आलेले आहे. केन्स यांनी याकडे सविस्तरपणे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे ही देखील महत्त्वाची टीका व्याजदराच्या संदर्भात झालेली आहे, असे त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की या ठिकाणी हॅन्सनने जे काही मत मांडले ते अतिशय महत्त्वाचं मत या सिद्धांताविषयी त्यांनी जी टीका केली व्याजाच्या संदर्भात, अपूर्ण रोजगाराच्या संदर्भात किंवा अपूर्ण स्पष्टीकरण त्या ठिकाणी व्याजाच्या संदर्भात दिलेलं आहे, असंही त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर अनेक टीका झाल्या, त्यापैकी इतर टीका देखील आहेत. त्या इतर टीका त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, इतर टीकांमध्ये आपण पाहू शकतो की केन्स यांनी गुणक तत्वाचा उत्पन्नावर होणारा परिणाम विचारात घेतला, परंतु प्रवेग या तत्वाचा परिणामाकडे दुर्लक्ष केलेले आहेत. केन्स यांनी उत्पन्न वाढ होणे व त्यामुळे उपभोगात वाढ होणे यात कालावधी जात असतो, याला समय विलंब म्हणतात, याचा विचार केन्स यांनी केलेला नाही. तसेच केन्सने आपल्या सिद्धांतात संयोजकांच्या अपेक्षांना अवास्तव महत्त्व दिले आहे, अशी टीका देखील झालेली आहे. तसेच व्यक्तीजवळ जो संपत्तीचा साठा असतो त्याचा त्याच्या उपभोगावर परिणाम होतो, पण याचा विचार केन्स यांनी केलेला नाहीत, असे प्राध्यापक पिगो असे म्हणतात. अशा विविध टीका या ठिकाणी झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर या सर्व टीका असल्या तरी केन्सचा सिद्धांत हा रोजगार सिद्धांताच्या विचारांना गतिशीलता देण्यास मदत करतो, रोजगार टिकवण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करतो, बेरोजगार भाववाढ समस्या सोडविण्यास सरकारच्या हस्तक्षेपाचे महत्त्वही स्पष्ट करतो. यासाठी केन्सचा अपूर्ण रोजगार पातळी संतुलन सिद्धांत हा आर्थिक सिद्धांतात टाकलेली भर आहे. तसेच उपभोग फलन, गुंतवणूक फलन, बचत फलन, भांडवलाची सीमांत लाभ क्षमता, प्रभावी मागणी यासारख्या नवीन संकल्पना प्रथम तपशीलवार मांडण्याचे श्रेय केन्स यांना आहे, हे देखील महत्त्वाचे ठरते. जरी ह्या टीका असल्या, परंतु अशा यावरील काही अपवादात्मक गोष्टी वगळता झालेल्या ह्या टीका प्रत्येकाने मांडलेल्या जरी असल्या, परंतु केन्सचा हा सिद्धांत देखील या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या ठिकाणी आपल्या काही समस्या असतील, आपल्याला काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारावेत. आपल्या प्रश्नांचे, आपल्या समस्यांचे निश्चितपणे उत्तर दिले जाईल. आणि पुढील तासिकेला पुढील भागात आपण नवीन प्रकरणाला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागात.